अमरावती शहरातील राजकमल चौकात शहर काँग्रेस कमिटी व नवयुवक विद्यार्थी संघटनेच्या वतीने यंदा गुढीपाडवा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले। तब्बल 101 फूट उंच गुढी उभारून पारंपरिक पद्धतीने नववर्षाचे स्वागत करण्यात आले। या प्रसंगी माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आणि नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या। महिला काँग्रेसच्या वतीने शहरातून दुचाकी रॅली काढून उत्सवाला आणखी रंगत आली। मात्र या उत्सवातून काँग्रेसने केंद्र आणि राज्य सरकार विरोधात अनोखा निषेध सुद्धा नोंदविला। सिलेंडर झाला आडवा, कसा करो गुढी पाडवा अशा आशयाचे पोस्टर लावून गॅस सिलेंडर तुटवड्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले। या प्रसंगी प्रामुख्याने महाशक्ती पीठाधीश्वर शक्ती महाराज, दत्तमार्गी महंत पद्माकर तायडे महाराज, माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर, माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख, अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर तथा मनपाचे विरोधी पक्षनेते विलास इंगोले, माजी महापौर मिलिंद चिमोटे, स्वीकृत नगरसेवक अनिल अग्रवाल, नवयुवक विद्यार्थी संघटनेचे संजय देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार, महिला काँग्रेस अध्यक्षा जयश्री वानखडे, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष वैभव देशमुख, नगरसेवक संजय शिरभाते, नगरसेविका अर्चना आत्राम, नगरसेविका सुनीता राजू भेले, नगरसेवक विक्की उर्फ विशाल वानखडे, नगरसेविका ललिता सुरेश प्रतवा, सतीश गवई, नगरसेवक धीरज हिवसे, नगरसेविका राजश्री राजेंद्र झटाले यांच्यासह काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, नगरसेवक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेसच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम केवळ सणापुरता मर्यादित न राहता सामाजिक प्रश्नावर प्रकाश टाकणारा ठरला। पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या युवक युवती आणि महिलांमुळे संपूर्ण परिसर उत्सवमय झाला। दरम्यान जनतेच्या आयुष्यातील कडवटपणा दूर होऊन गोडवा यावा अशी भावना व्यक्त करत सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या अडचणीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे या ठिकाणी मत यशोमती ठाकूर यांनी मांडले। अमरावतीत साजरा झालेला हा गुढीपाडवा परंपरा, संस्कृती आणि जनजागृतीचा अनोखा संगम ठरला। आज खरं गुढीपाडवा दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी देखील आज या ठिकाणी दरवर्षी गुढीपाडवा मनवला जातो। गुढीपाडवा या ठिकाणी गुढी आम्ही उभारतो आणि नवयुवक संघटना जी आहे संजय देशमुखांची आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं संयुक्त विद्यमानानं या ठिकाणी गुढीपाडवा उभारला जातो, गुढी उभारली जाते, सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या जातात। आज ही जनतेची भावना आहे आणि आज जनतेने ही व्यक्त केलेली आहे की सिलेंडर झाला आडवा आणि कसा करू गुढीपाडवा। तर या सगळ्या गोष्टी सत्ताधाऱ्यांनी विचार करण्यासारख्या आहे। खरं आमच्या आई आम्हाला कडुलिंबाची पानं आणि गुळ देत असतात। तर जे सत्तेमध्ये आहेत त्यांनी जो कडवटपणा फैलवलेला आहे, जो कडवटपणा जनतेच्या आयुष्यामध्ये घोळवलेला आहे, तो कडवटपणा कमी हो, त्यांच्या मनातला पण आणि जनतेच्या आयुष्यातला पण, आणि त्यांच्या मनातही थोडासा गोडवा येऊ गुळासारखा, आणि आमच्या सर्वांच्या आयुष्यातला कडवटपणा कमी हो आणि गोडवा येऊ अशी भावना आहे।